जय शिवालाल. आज आपण बनवूया बीटरूटचे पराठे. बीटरूट हे आपल्या बॉडीसाठी खूप आवश्यक आहे, ज्यामुळे हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं आणि स्किनसुद्धा ग्लो करते. बघा, पहिले तर आपण बीटरूटला स्वच्छ पाण्याने साफ करून घेऊया. त्याच्यामध्ये असलेलं माती वगैरे हे सगळी रिमूव्ह होऊन जाईल. नंतर त्याला एका साफ कपड्याने पुसून घेऊया. आणि त्याच्यावर असलेली जी पण साल आहे ती आपण कटरच्या साहाय्याने रिमूव्ह करून टाकूया. जे पण त्याच्यामध्ये माती वगैरे असेल सालीवर ती निघून जाईल. आणि त्याचे जे दोन्ही साईडचे पार्ट आहे, डेट वगैरे, ते पण आपण रिमूव्ह करून घेऊया. कट करून घेऊया आणि खिसणीच्या साहाय्याने आपण त्याला खिसून घेऊया. बघा, बीटरूट हे मुलं खात नाही, पण पराठ्याच्या माध्यमातून आपण बीटरूट मुलांच्या बॉडीला पोचू शकतो. तर बीटरूटचे पराठे हे खूप टेस्टी लागतात. बीटरूटला लागणारे साहित्य बघूया आपण. तेल, बीटरूट खिसलेले आणि बेसन आणि आपल्या हिरव्या मिरचीची चटणी आणि लसूण ठेचलेला आणि 2 बाउल गव्हाचं पीठ. पहिले आपण 2 बाउल गव्हाचे पीठ घेऊया. नंतर बेसन घेऊया. त्यानंतर ठेचलेलं लसूण आणि मिरची घेऊया. नंतर बीटरूट. त्याच्यानंतर 2 चम्मच तेल टाकूया आपण. आपल्या चवीनुसार किंवा टेक्स्चरनुसार हळद टाकूया. त्याच्या चवीनुसार तिखट, जसं तुम्हाला तिखट हवी आहे, फिकी हवी आहे, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तीळ असेल, नंतर जिरं असेल आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करू शकता. त्याला आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया आधी. नंतर त्याचा डो बनवूया. याचा डो प्रॉपर बनला पाहिजे, कारण की पराठे एकदम सॉफ्ट बनण्यासाठी डो हा प्रॉपर बनला पाहिजे. कारण की कधी कधी पराठे असे ड्राय होऊन जातात, कारण की तो डो चांगला बनलेला नसल्यामुळे. म्हणून याला प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित पाणी टाकून, जास्त हार्डसुद्धा नाही आणि जास्त सॉफ्टसुद्धा नाही, मीडियम टाईपचा डो आपण बनवून घेऊया. डो रेडी आहे. 15-20 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवूया ऑइल लावून. नंतर आपण पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया. पॅन घेऊया, थोडंसं ऑइल टाकूया आणि मी याच्यामध्ये 2 कट केलेले टोमॅटो घेतलेले आहे. त्याला छानपैकी फ्राय होऊ देऊया. आणि 2 तुकडे कांद्याचे घेतलेले, जास्त कांदे नाही टाकलेत, कारण की मला कांदे आवडत नाही. आणि 2 मिरची आणि खूप सारी लसूणच्या पाकळ्या घेतलीत. त्याला छानपैकी फ्राय होऊ देऊया. आणि टोमॅटोचे वरचे जे साल आहे ते आपण रिमूव्ह करून घेऊया. नंतर त्याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूया आणि थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊया. नंतर जे मिक्सरमधून काढलेला पेस्ट आहे त्याला आपण तडका देऊया. पॅनमध्ये ऑइल टाकून, कढईमध्ये ऑइल टाकून मोहरी सोडूया तडकेपर्यंत. मोहरी तडकली पाहिजे, जेणेकरून
जो पण तडका आहे तो चांगला लागेल. नंतर आपण कढीपत्ता आणि जिरा ॲड करूया त्याच्यात. आणि जो हळद, मीठ आणि तिखट ॲड केल्यानंतर जो पेस्ट आहे तो त्याच्यामध्ये टाकूया. आणि थोडंसं गूळ टाकूया. आंबट गोड अशी टेस्ट येणार. डो झालेला आहे तयार. आणि चटणीसुद्धा रेडी आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून ॲड करूया आणि सर्व करूया. नंतर पराठे आपण बेलून घेऊया. आपण कुठलाही शेप घेऊ शकता, सर्कल पण आणि राऊंड पण. आणि त्याला खूप सारं तूप लावा, जेणेकरून ते खूप खमखमीत आणि टेस्टी लागेल. बघा, माझा बीटचा पराठा रेडी आहे.